धमाका पावसाची सगळेजण वाट पाहत आहेत. गरमी प्रचंड आहे, परंतु क्रिकेटची गरमागरमी आणि आजच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला देखील आपण त्वरित सुरुवात करणार आहोत. पहिला सामना प्रयान 11 उल्वे नोड विरोधात नूर 11 पांडिव या दोन संघादरम्यान. या संघांचे पुरस्कर्ते आले असतील क्रीडांगणावर, तर त्यांना देखील विनंती की आपण देखील मंचावरती या. आणि सलामीची जोडी नूर 11 पांदिवे संघाचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय नितेशजी पाटील साहेब, जे या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. तर गणपती बाप्पा मोरया म्हणत आजच्या तिसऱ्या दिवसाचा आपण इथे प्रारंभ करतोय. ध्रुवित मात्रे बॉलिंग अटॅकवर आणि समोर आहे तो निमिष मोहिते. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस होता. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला फिल्डर तैनात आहे. धाव संख्येचा श्री गणेशा झालाय प्रयान 11 उल्वे नोड संघासाठी. निमिष मोहितेने खातं उघडलंय. खरं तर दोन्ही उरणचेच खेळाडू आहेत, एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. ओपन अपचं क्रिकेट आहे. पहिला दिवस जासई, त्यानंतर काल आपण पाहिलं चिर्ले संघ क्वालिफाय झाला सुपर 3 साठी. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न. हवेत गेला बॉल, बराच हवेत गेला आणि लांबही गेलाय. निमिष मोहितेच्या बॅट मधून येतोय षटकार. पहिल्या बॉल वरती लोअर फुलटॉस बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर लेन थोडी मागे घेतली. बाउन्स वरती चढून मारलेला लॉंग ऑनच्या दिशेने आपल्या बॅट स्पीडच्या जोरावरती निमिष मोहितेने षटकार. दिला भिरकावून बिल्डिंगच्या दिशेने. बॅक टू बॅक 2 षटकार ध्रुवीच्या विरोधात निमिष मोहितेच्या बॅट मधून. विकेट कीपर कडून मिस्टेक जरूर झाली, परंतु बॅकअप दिलं. स्वतः गोलंदाज तिथे पोहोचला. डॉट बॉलची होते ते सांगता कमबॅक केले ते ध्रुवित मात्रेने. दोन्ही प्रतिभावान खेळाडू आहेत, यात अजिबात शंका नाही. परंतु सध्याच्या घडीला निमिष मोहितेने जोरदार आक्रमण केलंय ते ध्रुवीच्या विरोधात. पुन्हा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न. टोज वरती जाऊन हा फटका खेचला. वाडिश लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय. फक्त एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय ऋतांशू, परंतु शक्य नाहीये. फक्त एकच धाव. धाव संख्या 15. 5 षटकांचा सामना आहे म्हटल्यानंतर किमान 80-85 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर असेल, कारण रबर बॉलची इलास्टिसिटी यामुळे धावा जास्त होतात. वाह, काय फटका खेचलाय ऋतांशूने. स्क्वेअर कट पाहायला मिळाला. बॉल गेलाय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे. चाललाय तो षटकार ऋतांशूच्या बॅट मधून. 21 बॅकफुटला जाऊन जोरदार स्लॅश केलं बॉलला. ऋतांशूने पाठवला स्वीपर कव्हरला. हा षटकार साधावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रयान 11 उल्वे नोड संघाची धावसंख्या 21. खरं तर प्रमुख गोलंदाज ध्रुवित मात्रेच्याच विरोधात जोरदार आक्रमण पाहायला मिळालं निमिष मोहिते आणि ऋतांशूचं. ऋतांशू पाटील आणि निमिष मोहिते. 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब चॅनल वरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. पंचांसाठी थोडं काम अधिकच वाढलंय. जी बकेट आहे, बकेट ज्यामध्ये सध्या रबर बॉल ठेवण्यात आलेले पाणी भरून, इकडून त्या एंडकडून त्या एंडकडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आलाय तो प्रथमेश. पुलचा धमाका निमिषच्या बॅट मधून.
आक्रमणासाठी सज्ज आहे तो दादरपाडाचा निमिष ठोकतो आणखी एक षटकार. पहिल्याच बॉल वरती खुलं स्वागत केलं निमिषने ठोकलाय ते षटकार. थोडा धीम्या गतीने मात्र हा चेंडू आला. ऋतांशू नाराज आहे परंतु हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. 28 धावा. जोरदार सुरुवात केली प्रयान 11 उल्वेनोड संघाने. आपण सध्या उल्वेनोड मध्येच आहोत, खारकोपर गावात आहोत. खर तर या उल्वेनोड अगदी प्रगतशील हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात देखील खारकोपर गावाने हे क्रीडांगण वाचून ठेवलंय. हीच मोठी उपलब्धी. फटका जोरदार आहे. बॉल चालला वाडिश लॉंगॉनला. निमिष थांबायला तयार नाही. त्याच्या बॅट मधून येतो आणखी एक धमाका षटकार. काय खतरनाक फलंदाज त्याच्या गडीला निमिष मोहिते कडून चालू आहे. पहिल्या षटकात ध्रुवीच्या विरोधात आक्रमण, आता प्रथमेशच्या विरोधात आक्रमण आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 34 वर. 34 धावा धावफलकावर. विकेट घ्यावीच लागेल. ऋतांशू फक्त एक चेंडू खेळलाय, त्यावरती त्याने एक षटकार मारलाय. बाकीचे सर्वच्या सर्व चेंडू निमिष खेळलाय आणि निमिषच्या बॅट मधून चौकार षटकार आतापर्यंत त्याने मारलेत. 7 बॉल 27 वरती तो खेळतोय. ऋतांशू 1 बॉल 6. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. विकेट कीपर कडून मिस्टेक झाले. स्वतःवरती थोडा नाराज आहे. पंच व्हाईट बॉल चा इशारा करतात. 1+1 अशा एकूण 2 धावा पुन्हा जोडल्या जातील. धावसंख्या 36. बिंजोर ग्रुप यांच्या वतीनं संपन्न होत असणारी स्पर्धा 3 दिवसांची स्पर्धा आहे. 36 प्रयान 11 उल्वेनोड संघाची धावसंख्या. विकेटची गरज आहे सध्याच्या घडीला. विकेट घ्यावी लागेल प्रथमेशला. ओ डाऊन द ग्राउंड मारलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट टुवर्ड्स द 24 लायव्हन्स कॅमेरामन. ऋतांशूची ताकद पाहायला मिळाली, ती देखील अगदी समोर. स्ट्रेट षटकार, साधावा. ज्या पद्धतीने तो बॅट फिरवतो ऋतांशू, जणू का असं वाटतं हॅमर करतो अक्षरशः. डाऊन द ग्राउंड फ्रंट लेग क्लिअर केला आणि त्यानंतर 24चा जो कॅमेरामन आहे, लाईव्हचा कॅमेरामन आहे, त्याच्या अगदी दिशेने मारलेला हा षटकार. दुसरं षटक चालू आहे. बेस्ट बॉलरचे शूज या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले ते सन्माननीय सनी भोईर यांचे देखील इथे आगमन झालंय. सनी भोईर यांना विनंती आहे पाहुण्यांना की आपण मुख्य मंचावरती या. आपलं स्वागत. 42 धावा. धीम्या गतीचा बॉल. व्हॉट अ ग्रेट शॉट. व्हॉट अ ग्रेट शॉट. बिल्डिंगच्या टेरेस वरती जाऊन पडला हा चेंडू. हीच तर चर्चा चालू होते की ऋतांशू किती लांब मारेल. लांबही मारतोय, उंचही मारतोय. धमाकेदार फलंदाजी ऋतांशू पाटील कडून देखील. पिकअप शॉट पाहायला मिळाला. तो देखील बॉल स्टिकर वरती लागला होता, तरी सुद्धा बिल्डिंगच्या टेरेस वरती जाऊन पडलाय तो. काऊ कॉर्नरला. कमालीची फटकेबाजी प्रयान 11 उल्वेनोड संघाकडून. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 48 वर. 48 चोर मध्ये आता हा संघ कुठे पोहोचेल याची चर्चा प्रेक्षकांमध्ये नक्कीच लागली असेल. धावा रोखायला पाहिजेत, खास करून विकेट घ्यावी लागेल. आता विकेट शिवाय पर्याय नाही तो नूर 11 पांदेवेला. व्हॉट अ ग्रेट. हाय अँड हँडसम बाय ऋतांशू. कदाचित शर्यत लागले ऋतांशूची की हा एवढा लांब तर तो तेवढा लांब. स्वतःमध्ये शर्यत त्याने लावले. षटकार येतोय बॅक टू बॅक आणि या षटकाराने तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले. दुसरं षटक मार्गस्थ असताना देयर इज अ नो पॉवर प्ले. रबर बॉल मध्ये पॉवर प्ले नाहीये, परंतु पॉवरफुल बॅटिंग करतोय ऋतांशू आणि निमिष. तब्बल धावा झाल्यात. प्रयान 11 उल्वेनोडच्या 54 धावा. 50 अप. कॅप्टन खुश आहे. धाव फलकावर. थोडा पुढे ठेवला चेंडू. मिस झाला ऋतांशू. डॉट बॉलचे होते सांगता आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रयान 11 उल्वेनोड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 54 वरती.
टप्पा पडला, थोडा खाली राहिला बॉल आणि बॅट आणि पायाच्या मधून विकेट किपरच्या दिशेने गेला. 2 ओव्हर 54 धावा झाल्यात. सनी भोईर ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज दिलेत त्यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. पनवेल आणि उरण या दोन्ही खेळाडू या दोनही संघांमध्ये दिसत आहेत. पुढचा जो सामना आहे त्या दोन्ही कॅप्टनला देखील विनंती आहे की जास्त वेळ घेऊ नका, कारण आज एक सेमीफायनल आणि फायनल अशा 2 मॅच एक्स्ट्रा आहेत आणि सर्वांना ठाऊक आहेत की अगोदरच्या ज्या मॅच होणार आहेत 7 मॅचेस त्या सर्वच्या सर्व 5-5 ओव्हरच्या आहेत. तर त्यासाठी आपण कॉपरेट करा, हे फार महत्वाचं आहे. एक मोठी उभी केलेली आहे ती निमिष मोहिते आणि ऋतांशूने. पुन्हा ध्रुवीत येतोय, जबाबदारी मोठी आता ध्रुवीत मात्रेवर. पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. टप्पा पडला असं वाटलं की थोडा धीम्या गतीने हा बॉल आला. पाऊस पडत नाहीये त्यामुळे बॉल स्किट होणार नाही. कदाचित असं वाटतं की या ड्राय विकेट वरती टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा धीम्या गतीने येऊ शकतो आणि त्याचा फायदा ध्रुवीतने नक्कीच उचललाय. टप्पा मागे ठेवला आणि बॉल आतमध्ये आणलाय. ही खासियत आहे, हा स्पीड स्टार आहे. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर आक्रमण झालं असेल त्याच्या विरोधात, परंतु या ओव्हर मध्ये निमिषच्या विरोधात ध्रुवीत मात्रेने पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि ते करावं लागेल त्याला. टप्पा पडला आणि झपकन आतमध्ये आला बॉल ध्रुवीतचा. स्लाइड बॉल पुढे ठेवला, अडवण्याचा प्रयत्न. किती प्रयत्न करतोय. हे क्रिकेट आहे, हे ग्रामीणचे खेळाडू आहेत, जिद्दीने खेळतात. 55 धावा पहिल्या 3 चेंडूंमध्ये ध्रुवीतने फक्त एकच धाव दिले. हे कमबॅक आहे आणि ही जिद्द होती ध्रुवीत मात्रेची तो चेंडू अडवण्यासाठी, ती एक धाव वाचवण्यासाठी. आता जोरदार लढाई आहे ऋतांशू विरोधात ध्रुवीत. ऋतांशूने तर आक्रमण जोरदार केलंय, लांब मारत नाहीये तर लांबच लांब मारतोय. षटकार नाही तर 8-10 भाषा बोलत असताना त्याची बाट ऋतांशूची. पहिले 3 चेंडू फक्त एक धाव दिले, 55 झाल्यात. प्रयान 11 उलवे नोड संघाच्या नूर 11 पानदेवीच्या विरोधात. धीम्या गतीचा बॉल, पॅरलल स्ट्रोक मारलाय, जणू काय चपराक. बॉल स्क्वेअर लेगला, षटकार. व्हॉट इज मीन बाय पॉवर? पॉवरचं उत्तर काय, ताकद काय असते ते ऋतांशू कडून पाहायला मिळते. धीम्या गतीचा बॉल होता, लवकर पिक केला आणि ऑन साइडला. आता बॉल टो एंडला लागला होता बॅटच्या, तरी सुद्धा जी पॉवर जनरेट करतो बॅट स्पीडने ऋतांशू पाटील, त्या जोरावरती हा बॉल गेला, स्क्वेअर लेगला षटकार. जे सीमारेषेच्या बाहेर आहेत, प्रेक्षकांना विनंती आहे जरा नजर ठेवा ऋतांशूच्या फटक्यांवर. लोअर फुल टॉस बॉल, कव्हरच्या दिशेने हा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, पायाने चेंडू अडवलाय. सध्या फुटबॉलचं वर्ल्ड कप चालू आहे, आजच फायनल आहे म्हणजे पाठ आहे आणि ते पायांचा चांगला वापर. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. धावसंख्या 63 या ओव्हर मध्ये आतापर्यंत 9 धावा दिल्यात. 5 बॉल मध्ये ध्रुवीतने नक्कीच कमबॅक केलंय. विकेटच्या शोधात आहे संघ. तिसरं षटक चालू आहे, 5 ओव्हरची मॅच. गती कमी केली, पुन्हा मारलाय स्वीपर कव्हरला. व्हॉट अ शॉट. ऋतांशूची पॉवर, ऋतांशूची ताकद. ऋतांशू अक्षरशः तुटून पडला गोलंदाजांवरती. पॉइंटच्या वरतून सेवाग स्टाईल मारलेला हा षटकार. सोपं काम नाही अशा पद्धतीचं फटकं खेचणं. बॅकफुटला जात असताना स्लाइस केलं बॉलला जोरात, पॉइंटच्या वरतून स्वीपर कव्हरच्या दिशेने मारलेला हा जबरदस्त फटका ऋतांशू पाटीलचा षटकार. असे फटके पाहण्यालायक असतात, प्रेक्षकांना आवडतात. वेट केलं, त्यानंतर थोडा बॅकफुटला गेला आणि तिथून बॉल खेचला तो स्वीपर कव्हरला. जणू काय वीरेंद्र सेवागची आठवण करून त्याने दिले. 6 धावा आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. ध्रुवीतने पहिल्या 3 चेंडूंवरती एकच दिली होती, परंतु त्यानंतरच्या चेंडूंवरती त्याला देखील सपाटून मार मिळाला. 2 ओव्हर मध्ये 36 दिला ध्रुवीतने आणि 3 ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या 69. हे विसरून चालणार नाही की सेकंड इनिंग येणं बाकी आहे. ऋतांशू आक्रमण करू शकतो, त्याचबरोबरीने निमिष आक्रमण करू शकतो. तसं आक्रमण दुसऱ्या बाजूने देखील होऊ शकतं. 69. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. थोडं डिस्कशन चालू आहे कारण विकेट पाहिजे.
प्रयान 11 उलवे नोड आज संघ जोरदार कामगिरी करतोय मैदानात. घोडदौड जोरात चालू आहे आणि या संघाचे पुरस्कर्ते अक्षयजी म्हात्रे आणि करणजी म्हात्रे साहेब या मुख्य मंचावरती आपलं स्वागत आहे. आणि तिकडे नूर 11 पांदिवेचे पुरस्कर्ते देखील आहेत. नितेश पाटील साहेब आपलंही स्वागत आहे. खरं तर नितेश पाटील साहेब जे पुरस्कर्ते त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक सरप्राईज गिफ्ट आहे आणि 2 सरप्राईज गिफ्ट आहेत. एक ग्रामीणला वेगळं, एक ओपनला वेगळं. क्या बात आहे. प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत म्हणूनच त्यांनी संघ पुरस्कृत केलाय आणि पारितोषिक देखील दिले. डॉट बॉलची गरज आहे. साईल आलाय गोलंदाजीसाठी. रबर बॉल मध्ये पाऊस पडत नसला की गोलंदाजांसाठी थोडं कठीण काम आहे आणि त्याचा फायदा बरोबर ऋतांशू आणि निमेशने इथे उचललाय. 69. पुन्हा स्क्वेअर लेगला मारला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच धाव. ऋतांशू स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. 8 बॉल 38 वरती खेळतोय ऋतांशू आणि निमेश मोहिते खेळतोय 12 बॉल 29 वरती आणि संघाची धावसंख्या 70. मी विनंती करतोय की जी अल्काझर कार आहे ती कृपया करून थोडी बाजूला घ्या. जी मेन एंट्री गेटचा जो रस्ता आहे. ऋतांशू, मी मगाशीच म्हटलं की त्याची शर्यत स्वतःचीच चालू आहे की या अगोदरचा षटकार 65 मीटर, 70 मीटर, 80 मीटर, 85 मीटर जणू का रेस लागले स्वतःमध्ये. लांब लचक षटकार तो मारतोय. थोडा बॅकफुटला गेला आणि तिथून त्याने हा बॉल खेचला. त्याची पॉवर सध्या पाहायला मिळते. पॉवर हिटिंग बाय ऋतांशू. कॅमेरामनचं पण कौतुक करायला पाहिजे. एवढ्या लांब लचक षटकार मारून सुद्धा ते बॉल फॉलो करतायत. ऋतांशू खेळतोय 44 वर. 9 बॉल 44. हा तर रेकॉर्डच होईल आता. खोलात टाकलेला बॉल बरोबर हा चेंडू ठेवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो ऋतांशू. विकेट कीपरच्या दिशेने थ्रो नाही परंतु बॉलर एंडला थ्रो होता आणि ते 2 धावा घेतल्यात आणि आता ऋतांशू जाऊन पोहोचलाय. $78 झाल्यात आणि ऋतांशू खेळतोय 46 वर. फटका फसलाय. कॅच होईल का? क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतोय. विकेटची गरज आणि वडक कॅच. अशा इनिंगचा खात्मा कमालीच्या कॅचने झालाय परंतु ऋतांशू पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कमालीची फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. अर्धशतकाच्या अगदी जवळ होता. 46 वरती तो खेळत होता परंतु टॉपेज घेतले आणि लॉंगॉनवरून येत असताना क्षेत्ररक्षक विवेकने जबरदस्त झेल टिपला आणि ऋतांशू पाटीलच्या इनिंगचा मात्र इथे खात्मा झाला. 11 बॉल 46 धावसंख्येची इनिंग ज्यामध्ये लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि ऋतांशू पाटील आता माघारी पोहोचतोय.